नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनदर्शिका भाग 2 ह्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? सामान्य वर्ष, लीप वर्ष, शताब्दी लीप वर्ष, त्यानंतर जादा दिवस कसे शोधायचे, त्यानंतर महत्त्वाच्या तारखा वर्षातील, त्यांची वैशिष्ट्ये, दिवस कसे लक्षात ठेवायचे, हे सगळ्या ट्रिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, की दिनदर्शिकेवरचे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. सर्वात प्रथम प्रश्न आहे, मार्च महिन्याच्या 3 तारखेला सोमवार असेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कुठला वार असेल? आता इथे दिलंय काय आपल्याला ते बघूया. 3 मार्चचा वार दिलाय. 3 मार्चला कुठला वार आहे? सोमवार. आणि मला शोधायचा कुठला आहे? 31 मार्च. महिन्याच्या शेवटी काय आहे? 31 तारीख आहे ना? मग 31 मार्चला कुठला वार आहे ना, ते शोधायचं आहे. आता खूप सोपं आहे. आपल्याला माहिती आहे आठवडा किती असतो? 7 दिवसांचा. आणि आपण पहिल्या व्हिडिओत काय बघितलं, की कुठलाही वार हा 7 दिवसांनी रिपीट होतो. म्हणजे रविवार ते शनिवार शनिवार झालं ना, पुन्हा काय येतो? पुन्हा रविवार येतो, परत सोमवार असं रिपीट होत जातं 7-7 दिवसांनी. म्हणून मी काय करणार आहे, ह्या 3 मार्चमध्ये 7-7 ॲड करत जाते, जोपर्यंत मला 31 मार्च भेटत नाही. हे पहा, अधिक 7 केला. 7 आणि 3 10. 10 मार्चला कुठला असणार आहे? सोमवार. त्यानंतर पुन्हा 7 मिळवले. 17. 17 मार्चला पण सोमवार असणार आहे. त्यानंतर पुन्हा मी 7 मिळवले. त्याच्यानंतर 24 आले. 24लाही कुठला वार आहे? सोमवार आहे. पुन्हा मला 31 भेटत नाही तोपर्यंत मी ॲड करण्याचा. 7 31. आता 31 भेटलं मला, सोमवार आहे. मला माझं उत्तर भेटलंय. 31 मार्चला कुठला वार आहे? सोमवार. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आता. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येणार? आता हा प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओतला एक तक्ता माहिती पाहिजे. कुठला? त्या तक्त्यामध्ये मी काय सांगितलंय, की ज्या महिन्यात जो महिना 31 दिवसांचा असतो ना, त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 ह्या तारखेला येणारे वार हे महिन्याभरात 5 वेळा येतात. तर ही जर माहिती तुम्हाला माहिती असेल ना, तर हे उत्तर सोडवता आता बघा ह्याच्यात एप्रिल. एप्रिल काय आहे? 30 दिवसांचा महिना आहे. जून हाही 30 दिवसांचा आहे. सप्टेंबर हाही 30 दिवसांचा आहे. राहिला मे. मे किती आहे? 31 दिवसांचा. मग 31 दिवसाच्या महिन्यात मी काय सांगितलं? 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला जे वार येतात ना, ते महिन्यातून 5 वेळा येतात. मग ह्याचं उत्तर काय झालं? मे. तिसरा प्रश्न, एका वर्षी मे महिन्यात 5 तारखेला शनिवार होता. तर त्या महिन्यात 15 तारखेला कोणता वार होता? आता दिलेली माहिती काय आहे? 5 मेला शनिवार होता. लिहून घेते मी. 5 मे शनिवार. विचारलं काय त्यांनी? 15 मेला कुठला? त्याच महिन्यात म्हणजे मे महिन्यातच 15 तारखेला कुठला वार असेल? आता आपल्याला माहिती आहे, वार हा 7 दिवसांनी रिपीट होतो. म्हणून 5 मध्ये मी 7 मिळवले. 5 आणि 7 12. 12 मेला कुठला वार आहे मग? पुन्हा शनिवार भेटला मला. पण मला शोधायचं कधी आहे? 15 तारखेला. मग 12च्या पुढे जाते मी. 12 मे, 13 मे, 14 मे आणि 15 मे. आता इथे शनिवार होता, इथे झाला रविवार. इथे आला सोमवार, इथे आला मंगळवार. म्हणजे 15वेला कुठला वार होता? मंगळवार. उत्तर मला सापडलं. आता खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा, तारखेप्रमाणे रियाचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा होतो. म्हणजे रियाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी साजरा होतो म्हणजे काय? रिया लीप वर्षात जन्मली आहे. लीप वर्षात पण त्यामध्ये पण ती 29 फेब्रुवारी जन्मली आहे. कारण की लीप वर्षात 29 फेब्रुवारी असतो. सामान्य वर्षात फक्त 28 फेब्रुवारीपर्यंतच दिवस असतात. 29 फेब्रुवारीला ती जन्मली आहे. त्यामुळे तिचा वाढदिवस फक्त वर्षातून 4 वर्षांनी एकदा येतो. ठीक आहे. आता 2020 साली तिचं 32 वर्ष पूर्ण झाली आणि तिने 8वा वाढदिवस साजरा केला. म्हणजे काय? ती जन्मली ना, त्यानंतर तिचे फक्त 2020 पर्यंत 8च वाढदिवस साजरे झालेत. कारण की जन्मानंतर 8 वेळा लीप वर्ष रिपीट झालंय. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागेल? 8 वर्ष मागे 8 लीप इयर मागे जायला लागेल आणि मग आपल्याला तिची जन्मतारीख सापडेल. आता काय करूया? 32वा वाढदिवस साजरा झाला ना, ती आधी तारीख घेऊया. 29 फेब्रुवारी 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 2020. ठीक आहे. इथं ती झाली, हा तिचा झाला 8वा वाढदिवस. हां.
आता लीप वर्ष दर 4 वर्षांनी रिपीट होतं ना, म्हणून मी काय करते, या सालात प्रत्येक सालातून 4-4 वर्ष वजा करते, म्हणजे मला आधीचा वाढदिवस सापडेल तिला. 2020 मधून 4 गेले 2016, त्याच्यानंतर 4 गेले 2012, त्यानंतर 2008, त्यानंतर 2004, त्यानंतर 2000 साली. आता बघूया, हा 7वा वाढदिवस. 4-4 लेस करते, म्हणजे वजा करते, म्हणजे मला 4-4 वर्ष मी मागे जाते. हा 6वा वाढदिवस, हा 5वा, 4था, 3रा. 2000 मधून 4 वजा केले, 96 मधून 4 वजा केले, 1992 मधून 4 वजा केले. इथे दुसरा वाढदिवस, पहिला वाढदिवस, आणि हा आहे तिचा जन्म. म्हणजे आपण 4-4 वर्षे मागे जायचे, म्हणजे आपल्याला तिचा जन्माचं लीप वर्ष सापडलं. तिची जन्मतारीख किती आली मग? 29 फेब्रुवारी 1988. 5वा प्रश्न आहे, 2024 मध्ये गांधी जयंती बुधवारी होती, त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी होता? आता दिलेली माहिती काय आहे? साल सांगितले 2024, त्यामध्ये गांधी जयंती कुठल्या वारी होती? बुधवारी. शोधायचं काय आहे? नाताळ त्याच वर्षी. आता ह्यासाठी मला आपल्याला काय पाहिजे? तारखा माहिती पाहिजे. गांधी जयंती कधी असती? 2 ऑक्टोबर. ठीक आहे. आणि नाताळ कधी असतो? 25 सप्टेंबर. गांधी जयंती. आधी तर जयंती. आपण काय करायचं? तारखा शोधून घ्यायच्या. ही आहे 2 ऑक्टोबर. त्यानंतर नाताळ कधी असतं? 25 डिसेंबर. आता काय करूया? या दोघांच्या मधले दिवस, एकूण दिवस मोजूया. आता बघा, ऑक्टोबरचे दिवस मोजूया. आता ऑक्टोबर किती दिवसांचा आहे? 31. 31 मधून गांधी जयंती पर्यंतचे दिवस वजा करायचे. किती राहतात? 29 दिवस. त्यानंतर नोव्हेंबर. डिसेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्ये नोव्हेंबर होतं ना, मग नोव्हेंबरचे किती असतात? 30 दिवस. त्यानंतर डिसेंबर पण मला कुठपर्यंत पाहिजे? फक्त 25 तारखेपर्यंत. ठीक आहे. मग आता ह्या तिघांचे एकूण दिवस काढूया. एकूण कसं? बेरीज करायची यांची. 29 अधिक 30 अधिक 25 किती आलं? 9 5 किती झाले? 14. वर एक हातचा आला. 6 7 8 84 दिवस भेटले. आता मी शोधते जादा दिवस. जादा दिवस कसे शोधायचे? मागच्या व्हिडिओमध्ये जर बघाल ना, तर तुम्हाला जास्त चांगलं समजेल. आता एकूण दिवसाला 7 भागायचं, कारण की 7चा आठवडा असतो ना. तर जादा दिवस शोधते. जादा दिवस. एकूण दिवस किती आहेत? 84 भागिले 7. आता इथं भागाकार करूया साधा. 7 एक 7. 1 वजा किती राहिले? 4. 7 दुने 14. बाकी किती उरली? बाकी 0. लक्षात ठेवा, जेवढी बाकी आहे ना, तेवढे दिवस आपल्याला पुढे जायचे. इथं बाकी किती आली? 0. म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी जो वार होता ना, तोच नाताळच्या दिवशी असणार. मग गांधी जयंतीला कुठला वार होता? बुधवार. म्हणजे नाताळला कुठला येणार? इथेही बुधवारच येणार. 0 भेटते ना बाकी, म्हणजे काय, कुठलाही नंबर पुढे मागे घ्यायचा नाही वार. आपल्याला डायरेक्ट तोच वार मिळणार. नाताळला कुठला आला मग? बुधवार. 7वा प्रश्न आहे, शाळेला 5 मे पासून 42 दिवसांची सुट्टी सुरू झाली, तर शाळा पुन्हा किती तारखेला उघडेल? आता शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली कधीपासून? 5 मे पासून. एकूण किती दिवसांची? 42. आणि मग शाळा कधी सुरू होणार ती तारीख आपल्याला शोधायची. तर बघा, आता काय करूया, 42 दिवस मला पूर्ण मोजून काढायचे आहेत. आता बघू, पहिले मे महिन्यामध्ये किती दिवस सुट्टी मिळाली. आता मे महिना किती दिवसांचा असतो? 31. त्यातले 4 दिवस काटायचे, म्हणजे 5 तारखेपासून सुट्टी लागली ना, पहिले 4 दिवस मी वगळले, म्हणजे किती झाले बघा. इथं राहिले आपल्याला फक्त 27 दिवस. 31 वजा 4 केले, मग ही इथं सुट्टी मिळाली मला मे मध्ये 27 दिवसांची. एकूण सुट्टी किती आहे? 42 दिवसांची. 42 वजा 27 करते 12. त्यातून 7 गेले 5. इथे राहिले 3. 3तून 1 15 दिवस राहिले. म्हणजे जून तारखेच्या
पंधरा तारखेपर्यंत मला सुट्टी असणार आहे. हे 15, हे 27. 15 जून पर्यंत सुट्टी. सुट्टी. शाळा कधी सुरू होणार म्हणजे 16 जूनला शाळा सुरू होणार. एकूण दिवस मी वगळले म्हणजे 27 अधिक 15 जून पर्यंत सुट्टी माझी संपली. 5 मे ते 15 जून. मग कधी स्टार्ट होणार तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून. कधीपासून? 16 जून पासून. 8वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? आता आपल्याला माहितीये साधं आपण काय करतो, लीप वर्ष शोधायचं म्हणजे कसं करतो आपण, की 4 भागतो त्या जे काही वर्ष आहे ना त्याला. पण थोडंसं इथं वेगळं आहे. ज्यावेळी एखाद्या वर्षाच्या सालाच्या शेवटी 2 वेळा शून्य येईल म्हणजे शतकात येईल ना हे वर्ष, त्यावेळी 4 भागायचं नाही. लीप वर्ष शोधताना त्यावेळी आपण त्याला 400 भागणार. जर तुम्ही 4 भागलं तर तुमचं उत्तर पूर्णपणे चूक येईल. मग आता बघा इथं शताब्दी वर्ष आहेत हे, म्हणजे ज्यांच्या शेवटी 00 आहेत. मग अशा केसमध्ये आपण लीप वर्ष शोधताना काय करणार? 400 भागणार. तर आता बघूया, ह्याला मी 400 भागणार, हे लीप वर्ष आहे. पाहता क्षणीच कळतंय हे पण लीप वर्ष आहे, हे सुद्धा लीप वर्ष आहे. पण 1800 ला जर मी आडवा भागाकार करूया आपण, 1800 त्याला मी भागते 400 ने. हा 400 ने. हे 0 गेला, हा 0 गेला, हा 0. 4च्या पाड्यात 18 आहे का? नाही. त्याच्यामुळे हे पूर्ण भाग जातो का 4 ने 18ला? नाही. म्हणून हे लीप वर्ष नाही. आता 9वा प्रश्न आहे. रेखा दररोज अर्धा लिटर दूध घेते. प्रति लिटर 70 रुपये दराने तिचे जून महिन्याचे बिल किती होईल? आता तो रोज किती घेते? अर्धा लिटर. ठीक आहे. आणि किती लिटर दूध आहे? 70 रुपये लिटरने. म्हणजे दिवसाचे किती होतात तिचे? 70चे अर्धे 35 रुपये. दररोज किती रुपयाचं दूध घेते ती? 35 रुपयाचं. ठीक आहे. आणि जून महिन्यात एकूण किती दिवस असतात? जून मध्ये 30 दिवस. मग जून महिन्याचं बिल कसं काढणार आपण? 35 गुणिले 30. 5 त्रिक 15 वर 1 चला 3 त्रिक 9 10. याचं उत्तर आलंय 1050 रुपये जून महिन्याचं बिल येणार. 10वा प्रश्न आहे. एका वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी रविवारी होती, तर त्या वर्षी बालदिन कुठल्या वारी होता? आता असं जर कधी तुम्हाला वार शोधायला सांगितले कुठल्या तरी महत्वाच्या तारखांमधले, तर आपल्याला 3 टप्प्यात उत्तर शोधायचं आहे. सर्वप्रथम तारखा शोधून घ्यायच्या. तारखा त्या वारी कुठली आहे, म्हणजे सपोज पुण्यतिथीच्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी कुठली तारीख होती आणि बालदिनाच्या दिवशी कुठली तारीख होती हे शोधायचं. त्यानंतर दुसरी स्टेप, ह्या 2 तारखांमधले एकूण दिवस शोधायचे. ठीक आहे. आणि शेवटी काय करायचं? जादा दिवस शोधायचे, म्हणजे 7 भागायचं एकूण दिवसांना. आणि जी काही बाकी असेल ना तेवढे दिवस पहिल्या तारखेपासून पुढे जायचे. आता हे कसे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी असती? टिळक पुण्यतिथी हे तुम्हाला माहिती पाहिजे. तिथी असती 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट. त्यानंतर बालदिन. बालदिन असतो 14 नोव्हेंबर. लोकमान्य टिळकांच्याच जन्माच्या दिवशी अण्णाभाऊ साठेंची जयंती असती. त्यानंतर बालदिनाच्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती सुद्धा असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. आता ह्या 2 तारखा कळाल्या. आता ह्या 2 तारखांमधले मी एकूण दिवस मोजते. आता ऑगस्ट मधले दिवस बघा. ऑगस्ट मध्ये बघा 1 तारखेला पुण्यतिथी होऊन गेली. ऑगस्ट असतो 31 दिवसांचा. 1चा पुण्यतिथीचा दिवस गेला म्हणजे ऑगस्ट मध्ये राहिले किती? 30 दिवस. ऑगस्ट. सप्टेंबर असतो 30 दिवसांचा. त्यानंतर ऑक्टोबर असतो 31 दिवसांचा. त्यानंतर 14 नोव्हेंबर पर्यंत. मला शोधायचंय फक्त 14 तारखेपर्यंत म्हणून 14च घेतल्या. एकूण दिवस सर्वांची जर ऍडिशन केली तुम्ही प्लस तर उत्तर येतं 105. आता मला जादा दिवस शोधायचे. जादा दिवस 105 भागिले 7. तुम्ही 7 ने भागलं 105 ला तर बघा 7 1 7
10तून 7 गेले, 3 राहिले, 5 खाली 7 पाचा 35. बाकी किती आली आहे? 0. आता 0 मिळवूया आपण रविवारमध्ये. पण लोकमान्य टिळकांची जयंती होती ना, 0 अधिक रविवार, रविवारच. म्हणजे बालदिनाच्या दिवशी कुठला वार येणार आहे आपल्याला? रविवार. म्हणजे माझं उत्तर आहे रविवार. या प्रश्नाबरोबरच आजचा हा व्हिडिओ इथंच संपतोय. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.